श्याम आणि शंकर एस टीतून उतरतात. आजूबाजूला बघू लागतात. तेवढ्यात एक मध्यमवयीन वकील साहेब पुढे होतात. ते त्यांना वाड्यावर घेऊन जातात. वाड्यावर गेल्यावर सगळे शांत बसतात. वकील साहेबांना काहीतरी बोलायचं असतं, पण ते विचार करत असतात. काही वेळाने ते बोलतात, तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर मला तुम्हाला काही सांगायचं आहे. ह्या वाड्यात फारसं तसं काही नाही. त्याबरोबर श्याम म्हणतो, फारसं नाही म्हणजे थोडंफार आहे काहीतरी. ते म्हणतात, ह्या वास्तूमध्ये तसं भिण्याचं काही कारण नाही. फक्त औसा पुनवेलाच काहीतरी दिसतं आणि तेही फक्त वाड्याच्या मालकालाच दिसतं. ते काही कुणाला त्रास देत नाही. शंकर घाबरून उठतो. तो म्हणतो, इथे राहायलाच नको, म्हणजे औसे पुनवेचा संबंधच येत नाही. वकील साहेब त्याला समजवतात की तुम्ही असं करू नका, नाहीतर ह्या वास्तूचा अपमान होईल आणि हे रहस्य ते तुमच्यासमोरच उघडं करील. मालकाचं स्वागत करील ही वास्तू. तुम्ही करंटेपणानं तिला झिडकारून पळून जाणार, तसं करू नका. आता पुढे. शंकर खाली बसला. त्याने पुन्हा सिगारेट पेटवली. नाही शंकरराव, आत्तापासून तुम्ही ह्या प्रचंड ऐतिहासिक वास्तूचे मालक झाला आहात. ह्या मालकीला शोभेल असा धीटपणा तुम्ही दाखवायला हवा. घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. ही वास्तू आपल्या मालकाचा तिरस्कार करीत नाही, त्याच्यावर प्रेम करते. ती त्याला अपाय करणार नाही. मात्र तुम्ही जे काय दिसेल ते तोंडातून चक्कार शब्द न काढता बघायचं, सहन करायचं. बस, फक्त आजची रात्र. आज जे घडेल ते उद्या सकाळी मला सांगा. माझी त्यावरून खात्री होईल की तुम्हीच इथले अस्सल वारसदार आहात, रामदादांचे चिरंजीव आहात. त्यांनी वडिलांचे नाव घेताच शंकर थोडा ताळ्यावर आला. शिवाय वकील साहेबांच्या स्वरातल्या आर्जवाचाही परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. ठीक आहे, राहीन मी आजची रात्र. मी काही एवढा भित्रा नाही, शंकरने त्यांना नाखुशीने सांगितले. शिवाय माझा मित्र आहेच माझ्याबरोबर. हो, ते आहेतच, वकील साहेब म्हणाले. पण प्रत्यक्षात त्यांचा काही फारसा उपयोग होणार नाही. कारण आज जे घडेल ते या वाड्याच्या मालक्याशिवाय, अस्सल वारसदाराशिवाय दुसऱ्या कुणालाच दिसू शकणार नाही. काहीही करा, पण आजची रात्र तेवढी निभावून न्या. उद्या कुठेही जायला तुम्ही स्वतंत्र आहात. माझा स्वभाव मूळचा थोडा अश्रद्धा आहे. या जगात एका आईशिवाय दुसऱ्या कुणालाच मी फारसे मानित नाही, अगदी परमेश्वराला सुद्धा. मग भूताचे तर नावच नको. तेव्हा वकील साहेबांची टर उडवण्यासाठी मी विचारले, का हो, तुम्ही सांगितलं हे खरं का? तर माझ्या स्वरातल्या थट्टेकडे दुर्लक्ष करून वकील साहेब म्हणाले, प्रत्येक पिढीचा हा अनुभव आहे, इतिहास आहे. शंकररावांना विचारा सकाळी, काय छाती आहे त्यांची हे खोटं म्हणण्याची. वकील साहेब असेच बोलत राहिले तर शंकरचा धीर अधिकच खचेल अशी मला काळजी पडली. पण तेवढ्यात शिवरामा वर येऊन जेवण तयार असल्याचे सांगून गेला आणि वकील साहेब जायला निघाले. ते वाड्यावर न थांबता गावात उतरले होते. तिथे जाणार होते. आम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला आणि ते काळोखात दिसेनासे झाले. जेवण करून आम्ही वर आलो तर काय, आमची अंथरुणे घालून तयार. मात्र ती दोन वेगवेगळ्या खानात. आम्ही हताशपणे एकमेकांकडे पाहिले. थोड्या वेळाने शिवरामाही निघून गेला. तो कधीच वाड्यात राहत नसे. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्याचे खोपट होते आणि त्यांचा नातवंडापर्यंत संसार होता. त्याला थांबवून घ्यावे असे फार वाटत होते, पण आम्ही त्याला जाऊ दिले. मात्र त्याची सोबत गेल्यावर अधिकच एकटे एकटे वाटू लागले.
तो जाताच आम्ही पहिली गोष्ट कुठली केली तर दोन्ही पलंग एका खणात आणून जोडून ठेवले. मग मी माझा सामानातून एक ब्रँडीची बॉटल काढली. शंकरला म्हटले, चल थोडी थोडी घेऊ. शंकरने विचारले, आता जेवणानंतर? काही हरकत नाही, मी म्हटले. थोडी ऊब तर येईल, अंगात तरतर येईल, भीती भीती सगळी पार पळून जाईल डोक्यातून. शंकरला ते पटले. ह्या क्षणी भीती वाटू नये म्हणून काही करण्याची त्याची तयारी होती. माझ्या भरवशावर तो इथवर आला होता. त्याचे भलते चलते काही होऊ न देता त्याला सांभाळून घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय प्रत्यक्षात काही दिसले नसते तरी केवळ भीतीने हा मुलगा कामातून गेला असता. वकील साहेबांना तरी हे सांगण्याची काय गरज होती? नसते सांगितले तर शंकर सुखाने झोपला नसता का? पण एका अर्थी त्याचेही बरोबर. त्यांनी शंकरच्या मनाची तयारी केली होती, त्याला सावध राहण्याची सूचना दिली होती. ब्रँडी पिता पिता शंकरला हळूहळू धीर येऊ लागला. मी इकडच्या तिकडच्या अवांतर गोष्टी बोलून त्याला खुलवू लागलो. श्याम्या, तो चढत्या नशेत मला म्हणाला, समजा मला काही दिसलंच नाही तर रे? दिसणार नाही 100%. भूतभीत काही नसतंच या जगात. मी त्याला धीर दिला. पण न दिसून चालायचं नाही, काहीतरी दिसायलाच पाहिजे. कशाला? भीती वाटते ना तुला? नाही रे, पण काही दिसलं नाही तर त्या वकील साहेबांना पटायचं नाही की मी या वाड्याचा अस्सल वारसदार आहे, रामदादाचा मुलगा आहे. मग ब्रँडीमुळे शंकरचे डोके तल्लख झालेले दिसत होते, कारण हा मुद्दा मलाही इतका वेळ सुचला नव्हता. काही दिसलेच नाही तर वाड्याच्या मालकीबाबत रिस्क घेऊन चालले नसते. ब्रँडी पिऊन माझी कल्पनाशक्ती आता तरल झाली होती. आपण काहीतरी रचून सांगू त्यांना, मग तर झालं. सकाळचं सकाळी पाहू. मी त्याची समजूत घातली. थोडी म्हणता म्हणता आम्ही भरपूर ब्रँडी रिझवली, इतकी की कधी नशा चढली आणि कधी गाढ झोप लागली हे आम्हाला कळले देखील नाही. शेजारचा कंदील लहान होत होत केव्हा तरी विझून गेला. सकाळी जाग आली तेव्हा अंगावर उन्हाचा पट्टा ओढला गेला होता. माझ्या पलीकडे शंकर घोरत पडला होता. खाली शिवरामाची चाहूल लागत होती. मी शंकरला उठवले. जागा होताच प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजेना. मी सविस्तर समजावल्यानंतर तो हायसे वाटून हसू लागला. म्हणाला, म्हणजे कालची रात्र तशीच पार पडली, काही न घडता? मग मी नव्हतं सांगितलं तुला की भूतभीत सगळं झूट आहे म्हणून? तू उगाच घाबरत होतास. पण आता वकील साहेब येतील, त्यांना काय सांगायचं? काही दिसलं नाही असं म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही. हे लोक भलते श्रद्धाळू असतात. काही दिसलं नाही म्हटलं तर ते मला ताबडतोब हाकलून देतील या वाड्यातून. त्यांना पटायचंच नाही की मी खरा वारसदार आहे. शंकरने वकील साहेबांना काय सांगायचे हे मी त्याला यथाशिस्त जुळवून दिले. आता ते खरेखुरे पाहिल्याचे नाटक वठवणे त्याच्यावर होते. आमचा बेत ठरतो न ठरतो तो दारात शिवरामा आला आम्हाला उठवायला. आम्ही खाली गेलो, हातपाय तोंड धुतले आणि चहा घेत आहोत तो वकील साहेब हजर. सकाळी अंथरुणातच सारे काही ठरवून ठेवले होते म्हणून बरे. शिवरामाने वकील साहेबांना चहा दिला. त्यांनी शंकरला विचारले, काय कशी गेली रात्र? शंकर काहीच बोलला नाही. त्याने इकडे तिकडे भयभीतपणे पाहिल्यासारखे केले आणि वकील साहेबांच्या लक्षात न येईल अशा रीतीने मला डोळा मारला. मी अत्यंत गंभीरपणे त्यांना म्हटले, सविस्तर सांगेल तो, आपण वर जाऊया. वकील साहेबांच्या हातातली रिकामी कप्पशी
कितीतरी वेळ हातातच राहिली. आश्चर्याने डोळे विस्फारून त्यांनी मला विचारले, म्हणजे तसं काही खरंच घडलं? मी खोदून खोदून विचारलं, पण काही बोलायलाच तयार नाही. मी गांभीर्य कायम ठेवून सांगितलं, तुम्हाला सांगतो का पाहू? आम्ही तिघेही वर गेलो. शंकर बिछाण्यावर एका टोकाला कोपऱ्यात बसून राहिला, हुडहुडी भरून आल्यासारखा. मध्येच तो आजूबाजूला नजर टाकी. एखाद्या भयानक स्वप्नात असल्याप्रमाणे त्याने चादर अंगभर पांघरून घेतली. तेव्हा मलाही क्षणभर संशय आला की याला काय होते आहे आणि काय नाही. शंकर इतका चांगला नट असेल याची कल्पना मला कधीच करता आली नसती. मग सांगा बरं शंकरराव, काल रात्री काय घडलं? मी दार लावून घेतल्यानंतर वकील साहेब शंकराला आर्जवून म्हणाले, काही काळजी करू नका, खुशाल बोला. मी ते या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही. सांगा. वकील साहेबांनी एवढा धीर दिला तरी शंकर बोलेच ना. मी म्हटले, त्याच्याकडून इतके पाठ करून घेतले आणि हा आयत्या वेळेत दगा देतो की काय? पण नाही. अखेरीस अडखळत अडखळत एवढेच बोलला, हातात मूल घेतलेली बाई, मला भीती वाटते. काहीतरी त्याला दिसलं हे नक्कीच. मी पुष्टी दिली. त्याशिवाय त्याची अशी अवस्था व्हायची नाही. पण काय दिसलं? प्लीज शंकरराव, मला सांगा. काकुळतीला येऊन वकील साहेब बोलले, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकांचा देखील माझ्यावर फार विश्वास होता. सांगेल तो. शंकरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस शंकर, आता आम्ही आहोत ना. काय दिसलं तुला? ते सगळं सांग. क्षणभर शंकर शून्यात बघत राहिला. मग थांबत सांगू लागला. रात्री आम्ही गाढ झोपलो. मध्यरात्री कधीतरी मला जाग आली. कशी कोण जाणे, आपोआपच. पाहतो तो कंदील विझलेला, संबंध खोली काळोखात आणि दरवाजावर तेवढा अंधुक उजेड. सावकाश, अगदी हळूहळू दरवाजा उघडला जात होता. मी बिछाण्यात उठून बसलो. दरवाजातून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. मला भीती तर वाटतच होती, पण शेजारीच हा झोपला होता. त्याला उठवायचं काही सुचेना. भारल्यासारखा मी दरवाजाशी गेलो. एकटाच बाहेर पडलो. बाहेर कुणीच नव्हतं, पण मी थांबलो नाही. कुणीतरी ओढून नेत असल्यासारखा चालतच राहिलो. थंडगार वारे वाहत होते. इथे शंकरने पांघरून अधिकच गच्च लपेटून घेतले. जिना उतरून मी खाली आलो दिवाणखान्यात. तिथल्या प्रचंड घड्याळात 12चे टोले पडत होते. टोले पडायचे थांबले. मात्र मला मुसमुसून रडण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूला वळून पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. हळूहळू मुसमुसणं हुंदके वाढत चालले. आता त्यात एका लहान मुलाचं रडणंही मिसळलं. आवाज कुठून येतो हे कळत नव्हतं. चारी भिंतीमधून जसा तो घुमत होता, मग एका पुरुषाचा संतापलेला आवाज ह्या रडण्याच्या आवाजावरती ऐकू यायला लागला. दिसत मात्र काहीच नव्हतं. आवाज एवढा वाढला की त्यामुळं छत कोसळणार की काय असं वाटत होतं. मी कानठाळ्या बसून कानात बोटं घातली आणि एकाएकी ते आवाज खाडदिशी थांबले. मी काहीसा भानावर आलो. दिवाणखान्यातून बाहेर पडलो आणि परत जिन्याकडे जाऊ लागलो. एवढ्यात काय झालं? वकील साहेबांनी विचारले. जिन्यावरून धाड धाड धावत एक भरजरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली. बाई म्हणजे नुसतंच बाईचं धड, त्यावर मुंडकं नव्हतं. तिनं एक लहान मुलासारखं
काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं. तिच्या पाठोपाठ एक राजविंडा पुरुष धावत आला. त्यानं तलवार उगारली होती आणि त्याचा चेहरा आसुरी द्वेषानं माखलेला होता. इतका क्रूर चेहरा मी जन्मात पाहिलेला नाही. ती दोघंही धावत माझ्यापर्यंत आली. त्याच क्षणी मला एक स्त्रीच्या आवाजातली कर्कश किंकाळी ऐकू आली आणि दोघंही दिसेनाशी झाली. वकील साहेबांनी घाम पुसला. मी शंकरकडे पाहिले. आता त्याची तंद्री लागली होती. मी जिना चढून वर कसा आलो ते माझं मलाच माहीत. भीतीने तर जीवाचं पाणी पाणी झालं होतं. तरीही कुठलीशी एक विलक्षण शक्ती मला पावलं टाकायला लावीत होती. कसा बसा मी दाराशी येऊन आत पाऊल टाकणार तर दार बंद. वकील साहेबांनी विचारले. नाही, दार उघडच होतं. पण ते भरजरी लुगडं नेसलेली बाईचं धड मुलाला हातात घेऊन दारातच उभं होतं. आता तिनं मूल छातीशी धरलेलं नव्हतं. ते तिच्या हातात होतं. एखादं टरबूज फुटावं तसं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या. ते पाहून बहुधा माझी शुद्ध गेली असावी, कारण पुढचं काहीच मला आठवत नाही. सकाळ झाली तेव्हा मी माझ्या बिछाण्यात होतो. मग तिथं मी आपल्या पावलांनीच आलो की ज्या शक्तीनं मला बाहेर नेलं तिनंच परत आणून ठेवलं हे मला माहीत नाही. शॉकिंग, ॲब्सोल्युटली शॉकिंग. बट टू, वकील साहेब उद्गारले. शंकरराव, तुम्ही तिथले खरे वारस आहात याविषयी मला तीळमात्र शंका नाही. तुमच्या काकांनीही अगदी असाच प्रकार पाहायला मिळायचा. तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकराशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं. तिच्या नवऱ्याला हे समजताच त्यानं तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुलाचाही तात्काळ प्राण घेतला. त्या तिघांची पिशाचं इथं अधूनमधून दिसतात. इतरांना नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. परत जाताना वकील साहेबांनी शंकरला गईवरून मिठी मारली. त्या वृद्ध गृहस्थाने शंकरला मालक म्हणून जो आदर दाखवला तो पाहताना मलाही उचंबळून आलं. ते गेले तरी शंकर त्यात तंद्रीत होता. काही वेळाने त्याची ती तंद्री ओसरली आणि मग मात्र तो खो खो हसत सुटला. असाच प्रकार दिसतो म्हणे. अरे, सगळे भुताटकीचे प्रकार सारखेच असतात, तो हसत हसत म्हणाला. भलतंच सोपं आहे ह्या म्हाताऱ्या लोकांना भुताटकीच्या गोष्टी सांगून बनवणं. एक ठोकून दिली की काम फत्ते. कितीतरी वेळ तो हसतच होता. माझे हसणे मात्र तेव्हापासून कायमचे हरपले. त्या दिवसापासून मी आतल्या आत जळत राहतो. कुणाकडे सांगू शकत नाही. शंकरकडे तर नाहीच नाही की मी त्याला जुळवून दिलेला तो प्रकार तो खोटा नव्हता. तो त्यानेही पाहिला नसेल, पण मी पाहिलेला होता, प्रत्यक्ष पाहिला होता. तो मला दिसला याचा अर्थ एकच होता. मी रामदादाचा थोरला मुलगा होतो, शंकरचा थोरला भाऊ, काकांचा खरा वारस, वाड्याचा खरा मालक. इतके दिवस मी आईला पवित्र समजत होतो, पण रामदादाचा आणि तिचा संबंध, रामदादाच्या पूर्वजाप्रमाणे माझ्या वडिलांनी तिचा शिरच्छेद केला नाही, माझा प्राण घेतला नाही. त्यांनी स्वतःच आत्महत्या केली. कुठल्याही भुताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे. पण ज्या आईविषयी मी परमोच्च आदर ठेवला, तिचे हे वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून गेलो नाही. अशा वेळेस माणूस जिवंत राहतो, पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो.